चला विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मधुकर. नवोदय स्कॉलरशिप तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत. आपण या ठिकाणी अंकगणित लेक्चर सिरीज अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सुरू केलेली आहे. त्यातील पुढील घटक घेणार आहोत बघा आपण आज वजाबाकी, आणि अतिशय सोप्या पद्धतीने वजाबाकी म्हणजे काय हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर आजच्या घटकामध्ये आपण काय घेणार आहोत हे स्टेप बाय स्टेप अगोदर पाहून घेऊया आणि मग प्रत्यक्ष लेक्चरला सुरुवात करूया. बघा, ह्यामध्ये सुरुवातीला आपण चित्रांच्या सहाय्याने वजाबाकी म्हणजे काय हे दोन चार्टच्या माध्यमातून शिकणार आहोत. या ठिकाणी पहिला चार्ट हा या चित्रांच्या माध्यमातून सहाय्याने वजाबाकी म्हणजे काय हे आपण शिकून घेणार आहोत. आणखी एक चार्ट चित्रांच्या सहाय्याने वजाबाकी म्हणजे काय हे आपण शिकून घेणार आहोत. समोरील चार्ट मध्ये वजाबाकी बिन हातच्याची सबट्रॅक्शन विदाउट बॉरोविंग या ठिकाणी आपण शिकणार आहोत. मग ह्यावर आधारित एक्झाम्पल्स आपण या 10 उदाहरणे आपण या चार्टच्या सहाय्याने म्हणजे स्थान मूल्यानुसार चार्ट मध्ये ठेवून बरोबर उदाहरणे कशा प्रकारे सोडवावी याची ते या ठिकाणी शिकणार आहोत. त्यानंतर समोर घेणार आहोत बघा आपण वजाबाकी हातच्याची म्हणजे सबट्रॅक्शन विथ बॉरोविंग या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत आणि हे काही उदाहरणे या ठिकाणी शिकणार आहोत. त्यानंतर परत हे जे उदाहरण आहे ते समोरील चार्ट मध्ये स्थान मूल्य चार्ट मध्ये कशा प्रकारे लिहावयाचे आणि बरोबर एकाकडे घेऊन कशा प्रकारे सोडवायचे ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. चला तर स्टेप बाय स्टेप आज आपण शिकायला सुरुवात करूया. बघा, सर्वप्रथम एक उदाहरण तुम्हाला सांगतो. बघा, आता सध्या माझ्या हातामध्ये पेन आहे. माझ्या हातामध्ये पेन आहे. किती पेन आहेत मोजूया. 1 2 3 तीन पेन आहेत. बरं, यातला एक काढून घेतला. मग हातामध्ये किती पेन राहतात. 2 पेन राहतात. थोडक्यात काय तर काही वस्तू जेवढ्या आहेत त्यामधून काही काढून घेतल्या तर त्या ज्या राहिलेल्या वस्तू असतात त्यालाच म्हणतोय आपण वजाबाकी. म्हणजे सुरुवातीला किती होत्या 3, एक काढून घेतल्यानंतर किती राहतात 2, म्हणजे 3 व 2 हा जो मागून उरतात यालाच म्हणावयाचे फरक वजाबाकी. आणखी आपण चित्रांच्या सहाय्याने समोर शिकूया. बघा, आता ह्या ठिकाणी काय झालं, ऍपल आहे, सफरचंद. मग किती सफरचंद आहेत. 1 2 3 4 5. मग या 5 मधून आपल्याला 2 सफरचंद काढून घ्यायची, वजा करायची. म्हणजे बघा, सुरुवातीला हा एक सफरचंद काढला म्हणजे वरचा एक क्रॉस करा. हा दुसरा सफरचंद काढला म्हणजे वरचा एक क्रॉस करा. म्हणजे आपण या 5 मधून 2 कमी केले. मग राहतात किती 1 2 3. मग यावर आता काय वरती सफरचंद होते 5, त्यामधून कमी केले 2, वजा केले, काढून घेतले. मग राहतात किती 3 सफरचंद उरले आणि ह्यालाच म्हणतोय बघा आपण वजाबाकी. आणखी काय उदाहरण बघा. आता या ठिकाणी 7 मधून 3 कमी करावायचे, वजा करावायचे. मग सुरुवातीला 7 बोटे होते. किती बोटे बघा, लक्षात घेऊयात आपण. 7 बोटे होते म्हणजे 7 बोटांमधून 3 बोटे कमी करूयात. मग 1 2 3. मग राहतात किती तर मोजा आलेली बोटे 1 2 3 4, म्हणजे 4 राहतात. म्हणजे थोडक्यात 7 मधून 3 वजा केले, कमी केले म्हणजे 4 राहतात. आपण आणखी काही एक्झाम्पल्स चित्रांच्या सहाय्याने शिकू. बघा, आता या चार्ट मध्ये काही चित्र आहेत बघा आपल्याला. मग पहिला, आता हे तर तुमच्या लक्षात आलंच वजाबाकी. आणि मग काय तर वजाबाकीची सोपी संकल्पना आपण अगोदरच शिकलोय. काय सबट्रॅक्शन इझी कन्सेप्ट. म्हणजे काही वस्तू असतील तर त्यातून काही कमी करणे म्हणजे वजाबाकी करणे. काही म्हणजे कोणत्याही एखाद्या मोठ्या संख्येमधून एक संख्या वजा करणे, कमी करणे यालाच आपण वजाबाकी म्हणतोय. बघा, आता या ठिकाणी जर म्हटलं तर एका संख्येतून दुसरी संख्या वजा करणे याला आपण वजाबाकी म्हटलं. मग वजाबाकीचं हे वजा चिन्ह आहे बघा, वजा चिन्ह आहे, यालाच वजा किंवा इंग्रजीमध्ये मायनस म्हणतोय. हे बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे इक्वल. बघा, या ठिकाणी दिलं 6 वजा 2 म्हणजे 6 मधून 2 कमी करायचे. मग राहतात किती तर बरोबर
4 हे जे चिन्ह आहे ते हे आहे, त्यालाच बरोबर किंवा इक्वल्स म्हणावे. बघा मग आता समोर काय, तर वजाबाकीची महत्त्वाची एक संकल्पना. कधी पण आपण स्थानमूल्यानुसार चार्ट मध्ये जर वजाबाकी लिहितोय तर काय करायचं, बरोबर एकक स्थानाखाली एकक स्थान, दशक स्थानाखाली दशक स्थान, शतक स्थानाखाली शतक स्थान असे स्टेप बाय स्टेप लिहावयाचे असते. बघा मग सुरुवातीला आपण चित्रांच्या आधारे वजाबाकीचे काही उदाहरणे या ठिकाणी शिकूया. मग सुरुवातीला या ठिकाणी किती सफरचंद आहेत बघा, वरती बघा 1 2 3 4 5. मग यातील 2 सफरचंद आपण काढून घेऊ म्हणजे कसे काढता येतात बघा, त्याला क्रॉस केलं 1 2, मग राहिलेले सफरचंद किती मोजा बरं, 1 2 3. मग थोडक्यात कसं लिहिता येते संख्येमध्ये, तर वरती होते सुरुवातीला 5 सफरचंद होते, त्यातील 2 सफरचंद काढले म्हणजे राहतात 3 सफरचंद. आणखी चित्राच्या सहाय्याने बघा एका लाईन मध्ये पक्षी बसलेले आहेत बघा तारावरती, किती 1 2 3 4 5 6. मग यातील 2 पक्षी उडून गेले बघा, हे या साईडचे 1 2. बघा हे पक्षी उडून गेले, मग किती पक्षी उडतात बघा इथं 1 2 3 4. मग सुरुवातीला पक्षी होते बघा 6 त्यामध्ये 2 पक्षी उडून गेले, मग राहतात किती 4, म्हणून 4 पक्षी उडले. समोर बघा आता बोटांच्या सहाय्याने बघू. सुरुवातीला बोटे किती आहेत, तर 1 2 3 4 5 6 7. यातून 3 बोटे कमी करावायचे म्हणजे 7 मधून वजा 3 करावायचे. मग हे एक बोट कमी करूया, हे दुसरं बोट कमी करूया, हे तिसरं बोट कमी करूया, म्हणजे राहतात फक्त किती बोटे, तर राहिलेली बोटे म्हणजे एवढे राहतील. किती राहतात मोजा बरं, 1 2 3 4. म्हणजे थोडक्यात 7 मधून 3 वजा केले तर उरतात बघा या ठिकाणी 4. अशा प्रकारे आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. इथं आणखी बघा बरं, आता आपण सरळ संख्या बोलूया. बघा 15 वजा 7. आणि एक लक्षात घ्या, आता आपण ज्या संख्येमधून वजा करतोय त्याला वज्य म्हणजे मायनस असे म्हणतात. बघा काय वज्य म्हणजे ज्यामधून वजा करतोय, या ठिकाणी 15 आहे बघा वज्य, आणि 7 वजा करतोय म्हणजे याला म्हणावे याचे वजक. आणि जे येणारं उत्तर असते त्याला वजाबाकीमध्ये फरक असे म्हटले जाते. बघा आता या आपण चित्राच्या सहाय्याने काही उदाहरणे या ठिकाणी शिकलेलो आहोत. तर आणखी एक उदाहरण घ्या. बघा या ठिकाणी सुरुवातीला सफरचंद किती, तर 1 2 3 4 5 6. यातील 2 सफरचंद काढून घेतले म्हणजे 6. सुरुवातीला 6 सफरचंद, यातून वजा करतोय आपण 2 म्हणजे सर्कल केलेले, मग आता किती 1 2 3 4. बघा म्हणजे उत्तर आहे बघा या ठिकाणी 4. आणखी सुरुवातीला स्टार किती आहेत मोजा बरं, 1 2 3 4 5 6 7 8. मग त्या 8 मधून वजा करावयाचे 3 म्हणजे 3 स्टार काढून घ्या, मग उरतात किती बघा 1 2 3 4 5. म्हणजे फरक किंवा वजाबाकीचं उत्तर येते बघा या ठिकाणी 5. नेक्स्ट मध्ये सुरुवातीला फिश मासे किती आहेत मोजा, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे 7 मधून 2 काढून घ्यावयाचे म्हणजे वजा करावयाचे, मग जर 2 वजा केले तर किती मग उरतात मोजा बरं, 1 2 3 4 5. याचं उत्तर आहे बघा या ठिकाणी 5. म्हणजे थोडक्यात काय झालं, तर आपण एवढ्या लक्षात ठेवण्यासारखे काही लक्षात ठेवायच्या गोष्टी, तर वजाबाकी म्हणजे थोडक्यात म्हणलंय आपण कमी करणे. यालाच इंग्रजीमध्ये म्हणतोय बघा सबट्रॅक्शन, टेकिंग अवे, काढून घेणे, काढून टाकणे. मग हे त्याचं चिन्ह आहे, त्याचं वाचन आहे मायनस, मराठीमध्ये म्हणतोय वजा. आणि जो येणारं उत्तर असते त्याला आपण म्हणतोय फरक, इंग्रजीमध्ये डिफरन्स. मग आता सुरुवातीला आपण वस्तू बघितल्या, वस्तूनंतर चित्रे बघितले, आणि मग संख्यांची वजाबाकी आपण या ठिकाणी आता स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत.
आता सोपी वजाबाकी. आता आणखी एकदा शॉर्ट मध्ये आपण फटाफट घेऊन टाकूया चित्रांच्या सहाय्याने. बघा सुरुवातीला सफरचंद आहेत बघा 1 2 3 4 5. मग या 5 सफरचंदांमधून जर 2 वजा केले तर राहतात किती मोजायचं 1 2 3 म्हणजे 5 वजा 2 बरोबर उत्तर येते बघा 3. आता या ठिकाणी पक्षी बघा सुरुवातीला 1 2 3 4 4 मधून 1 वजा करायचा म्हणजे काढायचा म्हणजे राहतात बघा 1 2 3 म्हणजे उत्तर येते बघा या ठिकाणी 3. बघा ह्या उदाहरणामध्ये फुले किती आहेत 1 2 3 4 5 6 6 फुले आहेत. मग त्यातील 3 काढून टाकायचे म्हणजे 1 2 3 मग राहतात किती 1 2 3 म्हणजे फरक येते बघा या ठिकाणी 3. मग अशा प्रकारे समोर पहा सुरुवातीला तारे स्टार आहेत बघा 7 त्यामधून 2 कमी केले मग राहतात 5. चेंडू सुरुवातीला आहे 5 त्यातून 1 कमी केला म्हणजे 5 वजा 1 राहतात 4. आता काय लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी बघा काय तर वजाबाकी म्हणजे कमी करणे टेकिंग अवे काढून टाकणे. मग याचं जे उत्तर आहे त्या उत्तराला आपण फरक म्हणतोय. इंग्रजीमध्ये त्यालाच म्हटलं जाते डिफरन्स. आणि त्या वजाबाकीचं किंवा मायनसचं चिन्ह आहे बघा हे छोटीशी आडवी आहे त्याला म्हणतोय आपण वजाबाकी. आता आपण वस्तूंच्या चित्रांच्या सहाय्याने वजाबाकी शिकलोय. आता प्रत्यक्षात आपण अंकांच्या संख्यांच्या सहाय्याने वजाबाकी या ठिकाणी करूया. बघा आता वजा आपण आता इथं करतोय बघा 24 वजा 13 24 मायनस 13 इज इक्वल टू 11. मग थोडक्यात ज्या संख्येमधून वजा करतोय 24 मधून काढतोय किती काढतोय 13 तर ज्या संख्येतून काढतोय त्याला म्हणतो आपण वज्य. जी संख्या काढतोय म्हणजे 13 काढतोय त्याला म्हणतोय वजक. आणि येणारा उत्तर फरक म्हणजे डिफरन्स म्हणजे या ठिकाणी येते 11. मग बघा आता थोडक्यात आधी घेतला होता आपण बिनहाच्याची वजाबाकी. थोडक्यात बिनहाच्याची वजाबाकी काय तर ज्यावेळी आपलं जे वज्य असते ते वजकापेक्षा मोठं असते हातचा घेण्याची गरज पडत नाही तेव्हा त्याला म्हणतो आपण बिनहाच्याची वजाबाकी. मग या ठिकाणी एक उदाहरण घेऊया. बघा 34 वजा 12. मग आता थोडक्यात आता वरची संख्या म्हणजे वज्य. मग आता आपण वज्य या 34 मधून 12 वजा करतोय मग एकक स्थानचा अंक आहे बघा 4. कधी वजाबाकी बेरीज करताना काय तर एकक स्थानाकडून स्टेप बाय स्टेप दशक शतक हजार म्हणजे उजवीकडून डावीकडे करत यावे. उजवीकडून स्टेप बाय स्टेप डावीकडे करत यावे. म्हणून उजव्या हाताला एकक स्थानी 4 आहे मग 4 मधून 2 मायनस करा म्हणजे 4 बोटे त्यातून 2 बोटे पुढकून घ्या राहतात 2 बोटे. किंवा असंही करू शकता तुम्ही 4 मधून 2 वजा करायचे म्हणजे 4 च्या मागे मागे उलटी उजळली रिटर्न मोजा काय होतं 3 2. मग या ठिकाणी आलं बघा 2. परत 3 मधून 1 वजा करायचा तर 3 च्या मागे 1 रिटर्न मोजा 2. म्हणून उत्तर येते बघा या ठिकाणी 22. बघा या ठिकाणी 7 च्या मागे 6 मोजा 7. बघा दुसरं उदाहरण 57 वजा 26 म्हणजे सुरुवातीला एकक स्थान 7 मधून 6 कमी करूया म्हणजे 7 च्या मागे 6 बोटे मोजूया. 6 बोटे म्हणजे 5 बोटे 1 बोट. चला तर 7 च्या मागे मोजूया. 7 च्या मागे 6 5 4 3 2 1 म्हणजे एकक स्थानी आलं उत्तरात बघा 1. परत 5 मधून 2 वजा करायचे म्हणजे 5 च्या मागे 2 बोटे मोजा. 5 च्या मागे 2 बोटे म्हणजे 4 3 मग उत्तर येते बघा 31. बघ आता आपण खाली ही होती सोडून दिलेली उदाहरणे पण आता ही न सोडवलेली उदाहरणे आपण मोजूया. बघा आता सराव अशा प्रकारे प्रश्न स्कॉलरशिप नवोदय तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. मग बघा पहिलं उदाहरण आहे 28 वजा 16. मग एकक स्थानच्या 8 मधून 6 वजा करूया म्हणजे 8 च्या मागे 6 बोटे मागे करूया. 6 बोटे म्हणजे 5 बोटे
मग 1 2, मग 8च्या मागे 7 6 5 4 3 2, मग काय ते एकक स्थानी उत्तराच्या 2. आता दशक स्थानच्या 2 मधून खालील संख्येतील अंक 1 वजा करूया. मग काय ते बघा, 2 मधून 1 वजा करायचा म्हणजे 2च्या मागे 1 बोट मोजूया. 2च्या मागे 1 म्हणजे उत्तर येते बघा 12. दुसरा एक्झाम्पलचा आहे 46 वजा 23. मग वरील संख्येतील वज्जेच्या एकक स्थानातून 6 मधून खालील वजकाचं एकक स्थान 3 वजा करूया. म्हणजे 6 मधून 3 वजा करूया. 6च्या मागे 3 बोटे मोजूया. मग 5 4 3. मग एकक स्थानी आला बघा उत्तराच्या 3. मग दशक स्थानच्या 4 मधून खालील संख्येतील दशक स्थानचे 2 वजा करूया. म्हणजे 4च्या मागे 2 बोटे मोजा. 3 2 म्हणजे उत्तर येत आहे बघा 23. आता प्रत्येक ठिकाणी पहा, वरील जो अंक आहे वरील 7 खालील 6 पेक्षा मोठा आहे. बघा दशक स्थानचा वरील 5 खालील 2 पेक्षा मोठा आहे. म्हणजे वज्य स्थानचे अंक वजक स्थानच्या अंकांपेक्षा मोठे आहेत. या ठिकाणी बॉरो करण्याची गरज नाही, हातचा उष्णा घेण्याची गरज नाही, म्हणून ह्याला म्हणतोय आपण बिनहातच्याची वजाबाकी. आणखी एक एक्झाम्पल घ्या नंबर 3चं. 5 वजा 4 म्हणजे 5च्या मागे 4 बोटे मोजूया. मग 5च्या मागे 4 4 3 2 1. उत्तराच्या एकक स्थानी 1. आता 6 मधून 3 वजा करायचे म्हणजे 6च्या मागे 3 बोटे मोजूया. 6च्या मागे 5 4 3. मग उत्तर येते बघा 31. अशाचे समोरील उदाहरण तुम्ही तुमच्या नोटबुक्स मध्ये लिहून घ्या आणि जेवढा सराव करा तेवढा तुमचा परफेक्शन येऊन जाईल. आता आपण यावर आधारित एक्झाम्पल चार्टच्या सहाय्याने बघा. आता एकक पासून कोटीपर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करण्यासाठी आपल्याला एक चार्ट आहे या ठिकाणी. मग कुठल्याही संख्यांची ज्यावेळी आपल्याला वजाबाकी करावयाची त्यावेळी बरोबर एकक स्थानाखाली बघा, वरील संख्येच्या एकक स्थानाखाली खालील संख्येचे एकक स्थान, दशक स्थानाखाली दशक स्थान, शतक स्थानाखाली शतक स्थान अशा प्रकारे लिहावयाचं असते. बघा मग स्टेप बाय स्टेप आता या ठिकाणी आपण काही उदाहरणे घेऊया. मग सुरुवातीला एक्झाम्पल नंबर 1 48 वजा 25. मग चार्ट मध्ये कसं लिहा बघा, 48 वजा चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे, जसं की आपण इथं घेऊ शकतो म्हणजे वजा 25. मग आता या ठिकाणी सुरुवातीला एकक स्थानच्या 8 मधून वज्जेच्या वजकाचं 5 एकक स्थानचं खालील संख्येतील एकक स्थानचे 5 वजा करूया. म्हणजे 8 मधून 5 वजा करायचे म्हणजे 8च्या मागे 5 बोटे मोजा. काय होते 7 6 5 4 3. उत्तराचे एकक स्थान येते बघा 3. परत आता या दशक स्थानच्या 4 मधून खालील संख्येतील दशक स्थानचे 2 वजा करूया. मग 4च्या मागे 2 बोटे मोजा. 3 2 म्हणजे उत्तर येते बघा या ठिकाणी आपल्याला 23. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा आपण स्टेप बाय स्टेप समोरील एक्झाम्पल घेऊया. कमी वेळात नशीब नाही झालं पाहिजे. मग चौथा एक्झाम्पल घेऊया. 867 वजा 345. बघा 867 वजा 345 आणि स्थान मूल्यानुसार बरोबर एकक स्थानाखाली एकक स्थान, दशक स्थानाखाली दशक स्थान, शतक स्थानाखाली शतक स्थान. बघा या ठिकाणी वजा चिन्ह इथं दिलेलंच होतं, नाही दिलं तर चालते कारण चार्ट आपण टोटल वापरतोय. शेजारी टाकून घेऊया. मग काय सांगता येते बघा. आता या एकक स्थानच्या 7 मधून खालील संख्येतील एकक स्थानचे 5 वजा करायचे म्हणजे 7च्या मागे 5 बोटे मोजा. काय होतं 7च्या मागे 6 5 4 3 2. उत्तराचे एकक स्थान येतात बघा 2. मग दशक स्थानच्या वरील संख्येतील 6 मधून खालील संख्येतील 4 वजा करूया. मग 6च्या मागे 4 बोटे मोजा. 5 4 3 2. या ठिकाणी येणार बघा 2. मग वरील संख्येतील शतक स्थानच्या स्थानी असणारा अंक 8 मधून
खालील संख्येच्या शतक स्थानी असणारा अंक 3 वजा करूया. 8 मधून 3 वजा करायचे म्हणजे 8च्या मागे 3 बोटे वजा 7 6 5. उत्तर येते बघा या ठिकाणी आपलं 522 522. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा आपण समोरचं 6 नंबरचं. 58,967 58,967 58,967 वजा 24,845 24,845. बघा मग आता वजाबाकी करताना कधीही वजाबाकी करताना उजव्या हाताकडून म्हणजे एकक स्थानाकडून सुरू करून डाव्या हाताकडे म्हणजे स्टेप बाय स्टेप दशक शतक हजार 10,000 अशी करत चालायचं. मग सर्वप्रथम एकक स्थानातून एकक स्थान वजा करूया. वरील संख्येतून खालील संख्या. मग 7 मधून 5 वजा करायचे म्हणजे 7च्या मागे 5 बोटे वजा. 7च्या मागे 5 बोटे म्हणजे 6 5 4 3 2. मग उत्तराचे एकक स्थान येतात बघा 2. मग दशक स्थानच्या 6 मधून 4 वजा करूया. 6 मधून 4 वजा म्हणजे 6च्या मागे 4 बोटे वजा. 6च्या मागे 5 4 3 2. मग उत्तराच्याही दशक स्थानाखाली दशक स्थान येणार 2. आता शतक स्थानच्या वरील संख्येतील 9 अंकातील संख्येतील अंक 9 मधून खालील संख्येतील अंक 8 वजा करूया. 9 मधून 8 वजा करायचे म्हणजे 9च्या मागे 8 बोटे वजा. 8 बोटे म्हणजे 5 बोटे व 3 बोटे. मग 9च्या मागे 8 7 6 5 4 3 2 1. उत्तराच्या शतक स्थानी 1 लिहूया. आता हजार स्थानच्या वरील संख्येतील अंक 8 मधून खालील संख्येतील अंक 4 वजा करूया म्हणजे 8च्या मागे 4 बोटे मोजूया. 7 6 5 4 म्हणजे 4 येणार. आता 10,000 स्थानचा अंक वरील संख्येतील 5 व खालील संख्येतील अंक 2 म्हणजे 5 मधून 2 वजा करायचे म्हणजे 5च्या मागे 2 बोटे मोजा. मग 5च्या मागे 4 3. मग उत्तर येते बघा आपलं 34,122 म्हणजे 34,122. बघा पायरी जर स्टेप बाय स्टेप गणित करत जा आणि अशा पद्धतीमध्ये गणित शिका तर तुम्ही गणित 1 नंबर परफेक्ट करा. पायरी गणित एकदम बरोबर येते आणि प्रत्येक पायरी तुम्ही जर वारंवार कराल जेवढा तुम्ही सराव कराल तेवढं परफेक्शन तुमचं वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि कुठलीही परीक्षा तुम्ही अतिशय इझिली मध्ये सोडवा. चला समोरील भाग घेऊयात. आता आपण राहिलेले एक्झाम्पल्स तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. बघा व्हिडिओला पॉज करा आणि राहिलेले एक्झाम्पल नोटबुक मध्ये लिहून घ्या. आता समोर शिकूयात आपण वजाबाकी हातच्याची. आता वजाबाकी हातच्याची म्हणजेच काय तर बघा एक पहिलं एक्झाम्पल आहे. या ठिकाणी 72 वजा 35. बघ वरील संख्या आहे बघा वज्य, खालील संख्या आहे बघा वजक. मग ज्यावेळी वज्याचा एकक स्थानचा अंक हा वजकाच्या एकक स्थानच्या अंकापेक्षा लहान असतो म्हणजे इथे एकक स्थानी 2 आहे आणि खालील संख्येतील एकक स्थानी 5 आहे. मग 2 मधून 5 वजा होणार नाही. उदाहरणार्थ माझ्याकडे 2च पेन आहे आणि मी दुसऱ्याला 4 नाही देऊ शकणार कारण माझ्याकडे 2च आहे म्हणून मी एकतर 1 देईन त्यामधून किंवा दोन्हीचे दोन्ही देईन. पण माझ्याकडे 2च आहे 4 देईन का नाही देणार. मग अशा वेळी मला कोणाकडून तरी उसने आणावं लागतील आणि मग समोरच्या द्यावे लागतील. मग तसंच या ठिकाणी काय होते बघा तर आता या 2 मधून 5 काढायचे म्हटलं तर निघणार नाही कारण ते 2च आहे. मग त्याला काय करावं लागलं इकडून एक हातचा घ्यावा लागेल. मग तो या दशक स्थानी जो 7 आहे त्याची किंमत 70 आहे. ह्यातून एक हातचा घेतला ह्या 70 मधून 7 दशकांमधून एक दशक आला म्हणजे 10 समोर येतील आणि मग ते या 10 इथं आले तर ते 10 अधिक हे 2 मग वरती होणार बघा 12. मग आता काय झालं हे 2 क्रॉस केले आणि या 2 मध्ये इकडून एक दशक घेतला म्हणजे 10 आणले तर ते इथं मिळवले तर होतात बघा 12 आणि मग या 12 मधून आता 5 वजा होऊ शकतात. पण या इथून जर 7 मधून हातचा समोर घेतला उसना घेतला तर इथं राहणार 6
आता वजाबाकी करूयात. 12 मधून 5 वजा करायचे म्हणजे 12च्या मागे 5 बोटे मोजूयात. 12च्या मागे 11, 10, 9, 8, 7. आता दशक स्थानच्या 6 मधून 3 वजा करूयात. मग 6च्या मागे 3 बोटे मोजा. 5, 4, 3. बघा एक ट्रिक्स आहे. आता तुम्हाला शॉर्ट सांगतो. दशक, शतक, हजार नाही समजलं तर चालतं शॉर्ट मध्ये. कसं तर बघा दुसरं एक्झाम्पलचं आहे 364 वजा 187. आता आपण एकक स्थानाकडून जर सोडवायला सुरुवात केली तर वरील संख्येचे एकक स्थानी 4 आहे, खालील संख्येचे एकक स्थानी 7 आहे. मग 4 मधून 7 वजा जाणार नाही कारण 7 मोठे आहे. मग काय करू तर या 4 ला इथं सरळ काट मारू, वरती घेऊ. या 6 मधून एक उसना घेऊया. 6 मधून एक उसना घेतला तर तो इकडून लिहू. मग 6 ला काट मारू, एक उसना समोर गेलाय म्हणजे इथं राहतात बघा 5 राहिलेले. आता एक उदाहरण, या 14 मधून 7 वजा करा. 14 मधून 7 वजा करायचे म्हणजे 14च्या मागे 7 बोटे मोजा. 7 बोटे म्हणजे 5 बोटे व 2 बोटे. चला तर मोजा 14च्या मागे. 13, 12, 11, 10, 9, 8, 7. मग इथे येणार बघा उत्तराचे एकक स्थानी 7. आता या 5 मधून 8 वजा करायचे पण नाही होणार कारण 8 मोठे आहे. मग परत इथून एक हातचा घेऊया. मग इथं होतात बघा हातचा एक घेतला की डाव्या साईडला द्यायचा, झाले 15. पण मग आता इथून एक हातचा समोर गेला म्हणून इथं राहतात 2. मग आता 15 मधून 8 वजा करायचे म्हणजे 15च्या मागे 8 बोटे मोजायचे. 8 बोटे म्हणजे 5 बोटे व 3 बोटे. मग 15च्या मागे 8. मग मोजा 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7. बघा आता या 2 मधून 1 वजा करायचा म्हणजे 2च्या मागे 1 बोट मोजूया. 2च्या मागे 1. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. बघा आता या ठिकाणी आपण 6 नंबर ते समजून घेऊया. बघा 4001 वजा 1627. मग त्याला इथे लिहून घेऊया आपण. बघा 4001 वजा 1627. बघा आता या उत्तराच्या वरील संख्येतील एकक स्थानामधून खालील संख्येतील एकक स्थानचा अंक वजा करूयात. म्हणजे 1 मधून 7 वजा करावयाचे पण 1 मधून 7 वजा जाणार नाही. मग आपल्याला मागून हातचा उसना घ्यावा लागेल. मग तो घेऊयात समजा इथून. मग तो स्टेप बाय स्टेप. इथं तर 0 आहे. मग इथं आधी इथून हातचा घ्यावा लागेल पण इथंही 0 आहे. मग इथून हातचा घ्यावा लागेल. मग तो स्टेप बाय स्टेप कसा चालते बघा. ह्या 4 मधून एक हातचा इथं गेला म्हणजे इथं राहणार बघा 3. 4 मधून एक हातचा गेला इथं मग झाले बघा 10. बरोबर आहे. इथं 10 झाले पण इथूनही एक हातचा समोर गेला म्हणजे इथं राहतात 9. इथून एक हातचा घेऊन इथं 10 झाले होते पण इथून एक हातचा समोर गेला बघा, समोर गेला म्हणून इथं राहणार बघा 9. आणि इथून एक हातचा इथं आला म्हणजे हे 1 व एक हातचा मागून आला म्हणजे झाले 11. स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने बघा. 11 मधून आता आपण हा 1 इथं लिहिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे 11 मधून 7 वजा करा म्हणजे 11च्या मागे 7 बोटे मोजूया. 7 बोटे म्हणजे 5 बोटे व 2 बोटे. 11च्या मागे 10, 9, 8, 7, 6, 5, 4. म्हणजे इथं येतं बघा उत्तराच्या एकक स्थानी 4. आता या 9 मधून 2 वजा करूया. दशक स्थानच्या वरील संख्येतील अंक 9 मधून खालील संख्येतील अंक 2 वजा करूया. मग 9च्या मागे 2 बोटे मोजा. 8, 7. त्यानंतर शतक स्थानच्या वरील संख्येतील अंक 9 मधून खालील संख्येतील अंक 6 वजा करूया. मग 9च्या मागे 6 बोटे म्हणजे 5 बोटे व 1 बोट. 9च्या मागे 8, 7, 6, 5, 4, 3. आता
हजार स्थान वरील संख्येतील हजार स्थानचा अंक 3 मधून खालील संख्येतील हजार स्थानचा अंक 1 वजा करूया. म्हणजे 3 च्या मागे 1 बोट मोजूया 2. मग उत्तर येते बघा या ठिकाणी 2374. आणखी एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा या ठिकाणी आता सोपं उदाहरण घेऊया. दुसरं कोणतं आहे? 6030 6030 वजा 2856 2856. आता एक समजून घ्या सोप्या पद्धतीमध्ये. सर्वप्रथम हातचा इथून जाणार, मग हातचा इथून समोर गेला 6 मधून 1 गेला इथं राहणार बघा 5. मग इथं झाले 10. ह्या 10 मधून एक हातचा इथं जाणार बरोबर आहे. मग इथं राहणार बघा 9. मग एक हातचा इथं आला तेव्हा इथं झाले होते 13. पण एक हातचा समोर जाणार इथं होणार 10. पण एक हातचा समोर गेल्यामुळं बघा इथं काय होणार तर राहणार 12. बघ आता स्टेप बाय स्टेप या 10 मधून 6 वजा करा बरोबर. 10 मधून 6 वजा करा म्हणजे 10 च्या मागे 6 बोटे मोजा. मग 10 च्या मागे 6 बोटे म्हणजे 5 बोटे व 1 बोट. 10 च्या मागे 9 8 7 6 5 4 इथे इथे बघा 4. आता 12 मधून 5 बोटे 5 वजा करा म्हणजे 12 च्या मागे 5 बोटे मोजा. 12 च्या मागे 11 10 9 8 7 म्हणजे इथं राहणार बघा 7. आता या 9 मधून 8 वजा करा म्हणजे 9 च्या मागे 8 बोटे मोजा. 8 बोटे म्हणजे 5 बोटे व 3 बोटे. 9 च्या मागे 8 7 6 5 4 3 2 1 म्हणजे इथे राहते बघा 1. आता 5 मधून 2 वजा करा म्हणजे 5 च्या मागे 2 बोटे मोजा. 4 3 म्हणजे उत्तर आहे बघा या ठिकाणी 3174. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात बघा आपण आता या ठिकाणी 8000 वजा 4378 8000 वजा 4378. बघा आता या ठिकाणी स्टेप बाय स्टेप आपल्याला वजा करावायचे. तर वरील संख्येच्या एकक स्थानचा अंक 0 मधून खालील संख्येतील एकक स्थानचा अंक 8. मग आपण स्टेप बाय स्टेप 0 मधून 8 वजा जाणार नाही म्हणजे इकडून हातचा गेला मग हा 0 जसाच्या तसा वरती द्या. इथून एक हातचा आला होणार 10. पण आता इथं तर 0 आहे हातचा कसा गेला बघ स्टेप बाय स्टेप. इथून एक हातचा इथं आला त्यावेळी इथं 0 चे झाले बघा 10. पण या 10 मधून एक हातचा समोर गेला मग इथं राहणार बघा 9. परत इथून एक हातचा इथून हातचा घेतला इथं झाले बघा 10. पण एक हातचा समोर गेला मग इथं राहतात 9. मग हा इथून एक हातचा इथं गेला होता म्हणजे इथं राहतात 7. मग 7900 ह्या स्टेप बाय स्टेप या अंकांमधून वजाबाकी करावयाची. आणखी एक सोपी आयडिया सांगतो बघा थोडं कन्फ्युज झाल्यापेक्षा. शॉर्ट मध्ये काय आपल्याला 8000 वजा 4378. बघा मग अशी वजाबाकी करावयाच्या वेळी स्टेप बाय स्टेप इथून एक हातचा इथं जाणार आहे बघा. मग इथून 8 मधून गेला तर इथं राहणार 7. इथं हातचा आल्यावर झाले 10. पण एक हातचा इथं गेला मग इथं राहणार 9. इथून इथं हातचा आल्यावर झाले 10 बरोबर आहे. पण एक हातचा समोर गेला म्हणजे 10 मधून एक गेला म्हणून इथं राहणार 9. आणि मागून एक हातचा घेऊन इथं झाले बघा 10. स्टेप बाय स्टेप लक्षात आलं. आणखी आपण समोरचं उदाहरण घेऊ. असं करायचं म्हणजे तो 8 मधून स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप समोर समोर हातचा घेतला. मग आता या 10 मधून 8 वजा करा शॉर्ट मध्ये येणार बघा 2. 9 मधून 7 वजा करा येणार बघा 2. 9 मधून 3 वजा करा येणार बघा 6. 7 मधून 4 वजा करा
येणार बघा 3, म्हणजे उत्तर आहे 3622, 3622. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया 10 नंबरचं. बघा आपण या ठिकाणी बेसिक तर घेतच आहोत, पण एकदा तुमचा पाया परफेक्ट झाला 8-10 लेक्चर नंतर मग करूया आपण टॉपचे उदाहरण सुरू, आणि त्यामध्ये तुम्ही एकदम टॉपला यायलाच पाहिजे. बघा समोरचा एक्झाम्पल घेऊयात आपण. 90,000 वजा 36,478. बघा आता वरील सर्व 0 असल्यामुळे काय करू, स्टेप बाय स्टेप हातचा घेऊन असतो. मग या 9 मधून एक हातचा समोर गेला, मग इथं आता 8. 9 मधून एक हातचा इथं आला, त्यावेळी झाले बघा 10. पण एक हातचा समोर गेला, इथं राहणार 10 मधून एक गेला म्हणून 9. मागून एक हातचा आला, इथं झाले 10. पुन्हा एक हातचा समोर गेला, म्हणजे इथं राहणार 9. मग इथं एक हातचा पुढे आला, झाले 10. पण एक हातचा समोर गेला, इथं राहणार 9. इथून एक हातचा येऊन इथं झाले 10. आलं लक्षात? मग आता शॉर्ट मध्ये 10 वजा 8 राहतात 2. 9 मधून 7 गेले, 9 वजा 7 राहतात 2. 9 वजा 4 राहतात 5. 9 वजा 6 राहतात 3. 8 वजा 3 राहतात 5. 53,522. एकदम शॉर्ट मध्ये. तर अशाच प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आपण वजाबाकी, हातच्याची वजाबाकी, बिन हातच्याची हा संपूर्ण घटक या ठिकाणी शिकलोय. आता हा समोरील जो चार्ट आहे बघा, व्हिडिओला पॉज करा आणि समोरील जे उदाहरण आहे त्या चार्ट मध्ये संख्या टाकून तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सर्व 10 उदाहरण सोडवण्याचा सराव करा, आणि त्या ठिकाणी तुमचं परफेक्ट होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपण ही संपूर्ण लेक्चर सिरीज अतिशय सोप्या पद्धतीपासून तर हाय लेवल पर्यंत या ठिकाणी घेणार आहोत. जर मी शिकवलेलं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, व चॅनलवर पाहताना नवीन असाल तर चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा. बघा तुमचा एक लाईक आम्हाला प्रेरणा देतो, मला प्रेरणा देतो, म्हणजे चांगल्या प्रकारे आणखी व्हिडिओ मी या ठिकाणी तयार करेल. तुमचा एक शेअर आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जातो, तर तुमचा एक सबस्क्राईब आपल्या चॅनलला ग्रो करतो. म्हणून चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशीच लेक्चर सिरीज आपण समोर चालू ठेवूया.